Hello students, let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण एक्सपान्शन ऑफ द स्केल कन्सिडर करत होतो. एक्सपान्शन ऑफ स्केल. ओके, आता कॅलिब्रेटेड म्हणजे स्केल ज्यावेळी कॅलिब्रेट केली त्यावेळेचं टेम्परेचर वेगळं असेल. ठीक आहे, आणि मेजरमेंट केली त्यावेळेचं टेम्परेचर जर वेगळं असेल, म्हणजे मेजरमेंट हायर टेम्परेचरला केलं तर लक्षात घ्या देर इज ऑलवेज एरर इन द रिडिंग ऑफ द स्केल और एरर इन द मेजरमेंट. आणि ती एरर कितीची असणार आहे बघा. ओके, सो एक्सपान्शन ऑफ स्केल मध्ये लक्षात घ्या. पुन्हा एकदा हा पार्ट थोडासा आपण स्टडी करूया. एक्सपान्शन ऑफ स्केल. तर एक्सपान्शन ऑफ स्केल मध्ये एरर इन द मेजरमेंट किती येणार बघा. एरर इन मेजरमेंट. ओके, एरर इन मेजरमेंट म्हणजे जेवढं स्केलचं एक्सपान्शन होणार आहे तेवढं काय होणार आहे, एरर इन मेजरमेंट होणार आहे. एक्सपान्शन ऑफ इथं काय करतोय आपण, एक्सपान्शन ऑफ ओनली स्केल कन्सिडर करतोय. म्हणजे टेम्परेचर राईज झाल्यामुळे त्या स्केलच फक्त एक्सपान्शन झालेलं आहे. तर त्यावेळी एरर इन मेजरमेंट किती येणार आहे, जेवढं स्केलचं एक्सपान्शन झालेलं असणार आहे तेवढीच एरर इन मेजरमेंट येणार आहे. आणि ती एरर किती असणार आहे, एल अल्फा डेल्टा टी. ओके, सो एल इज द मेजर्ड व्हॅल्यू. एल म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये मेजर्ड व्हॅल्यू असणार आहे. अल्फा इज द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अँड डेल्टा टी इज द राईज इन टेम्परेचर. ओके, सो दिस इज द एरर इन मेजरमेंट. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की स्केलचं जर एक्सपान्शन झालं तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. तर मेजर्ड व्हॅल्यू काय येते, कमी येते स्केलचं एक्सपान्शन झाल्यानंतर आणि ट्रू व्हॅल्यू ही काय असते, जास्त असते. सो ट्रू व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन दी मेजर्ड व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू थोडीशी कमी दिसते आपल्याला, त्याच्यामुळे ट्रू व्हॅल्यू जर काढायची असेल, ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू काय करावं लागेल, मेजर्ड व्हॅल्यू. ओके, प्लस एरर करावं लागेल. सो देअर फोर ट्रू व्हॅल्यू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे एक्सपान्शन ऑफ स्केलचा प्रॉब्लेम जर आला आणि तुम्हाला मेजर्ड व्हॅल्यू जर दिलेली असेल तर ट्रू व्हॅल्यू कसं काढणार आहे, दिलेली मेजर्ड व्हॅल्यू. ओके, प्लस काय करावं लागेल, एरर, दॅट इज एल अल्फा डेल्टा टी. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे, एल अल्फा डेल्टा टी. इथंपर्यंतचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे, लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता समजा एक्सपान्शन ऑफ स्केल ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट, म्हणजे दोन्हीचं एक्सपान्शन होत असेल. ओके, दोन्हीचं एक्सपान्शन या ठिकाणी समजा होत असेल तर कसं होणार आहे मग आता. एक्सपान्शन ऑफ स्केल ॲज वेल ॲज दी ऑब्जेक्ट. तर एक्सपान्शन ऑफ स्केल ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट होत असेल. आता याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्केल अल्फा एस असेल आणि कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन त्या ऑब्जेक्टचा अल्फा एम असेल. ठीक आहे, तर इथं ट्रू व्हॅल्यू आता कशी फाइंड आउट करावं लागेल. द ट्रू व्हॅल्यू इज गिवन बाय दिस फॉर्म्युला नाउ. ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू वन्स अगेन मेजर्ड व्हॅल्यू. ओके, प्लस एल इन ब्रॅकेट अल्फा एस मायनस अल्फा एम इंटू डेल्टा टी. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये फरक काय झालाय बघा. एल अल्फा डेल्टा टी ची एरर यायची. आता दोघांचंही एक्सपान्शन झालं तर एरर कितीची होणार आहे, एवढी एरर येणार आहे. दिस इज द एरर इन द मेजरमेंट. म्हणजे स्केल ॲज वेल ॲज ऑब्जेक्टचं एक्सपान्शन होत असेल तर व्हेरी इझी लक्षात घ्या. एल इन ब्रॅकेट अल्फा एस मायनस अल्फा एम इंटू डेल्टा टी. पूर्वी काय होतं, एल इंटू अल्फा इंटू डेल्टा टी होतं, किंवा एल इंटू अल्फा एस इंटू डेल्टा टी एवढंच होतं. आता काय होणार आहे, एल इन ब्रॅकेट अल्फा एस मायनस अल्फा एम इंटू डेल्टा टी. ठीक आहे, अल्फा एस म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्केल, आणि अल्फा एम म्हणजे काय येणार आहे, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ दॅट मटेरियल ऑर द ऑब्जेक्ट. लक्षात येत आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, अल्फा एस इज ग्रेटर दॅन अल्फा एम जर असेल तर काय होणार आहे, कुणाचं एक्सपान्शन जास्त होणार, स्केलचं एक्सपान्शन जास्त होणार. ज्याचा अल्फा जास्त असतो ना त्याचं एक्सपान्शन जास्त होतं. आणि या केसमध्ये काय होणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू इज लेस दॅन द ट्रू व्हॅल्यू. बरोबर आहे ना.
या केसमध्ये काय होणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू इज लेस दॅन ट्रू व्हॅल्यू. ओके, किंवा ट्रू व्हॅल्यू इज ग्रेटर अँड मेजर्ड व्हॅल्यू विल बी लेस. जी आपली जनरल केस आहे ती आपण बघितलेली आहे, म्हणजे हीच ती केस असणार आहे, फर्स्ट केस. सेकंड, अल्फा एस इज इक्वल टू अल्फा एम जर असेल, अल्फा एस इज इक्वल टू अल्फा एम असेल, तर काय होणार बघा, इथं मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू हे नेहमी सेमच असणार आहे, म्हणजे तिथं कुठलीही एरर नसणार आहे. ओके, जे टेम्परेचर कितीही जरी वाढलं किंवा कितीही जरी कमी झालं तर मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू दोन्ही काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. ओके, and also the third application is that alpha s is less than alpha m जर असेल तर एक्सपान्शन जास्त कोणाचं होणार, आता त्या ऑब्जेक्टचं एक्सपान्शन जास्त होणार आहे आणि स्केलचं एक्सपान्शन कमी होणार. आणि स्केलचं एक्सपान्शन कमी झालं तर काय करणार आहे, ते ट्रू व्हॅल्यू पेक्षा काय होणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू आता जास्त दाखवणार. ओके, सो मेजर्ड व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन दी ट्रू व्हॅल्यू दाखवणार. म्हणजे कुठली व्हॅल्यू जास्त असते हे तुम्हाला बेसिकली अंडरस्टँड झालं पाहिजे. ओके, स्केलचं एक्सपान्शन जास्त झालं तर ट्रू व्हॅल्यू जास्त असते, हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. स्केलचं एक्सपान्शन फक्त झालं किंवा स्केलचं एक्सपान्शन ऑब्जेक्ट पेक्षा जास्त झालं तर काय नेहमी असतं, ट्रू व्हॅल्यू नेहमी जास्त असते. ओके, मेजर्ड व्हॅल्यू पेक्षा जास्त असते, म्हणजे मेजर व्हॅल्यू मध्ये काय करावं लागेल, एरर ऍड केली तरच आपल्याला ट्रू व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, हे बेसिक्स थोडंसं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे दॅट इज ऍप्लिकेशन. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज द फोटोग्राफिक एनलार्जमेंट. फोटोग्राफिक एनलार्जमेंट. ओके, फोटोग्राफिक एनलार्जमेंट. आता ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट आपण हिट करतोय त्यावेळी काय होतं, फोटोग्राफिक एनलार्जमेंट होत आहे. दॅट इज द नेक्स्ट ऍप्लिकेशन, फोटोग्राफिक एनलार्जमेंट होत आहे. आता फोटोग्राफिक एनलार्जमेंट होत आहे म्हणजे काय, समजा अशा प्रकारे एक वॉशर असेल, वॉशर म्हणजे काय आहे, मेटल डिस्क आहे की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, इनसाइड डायमीटर आणि आउटसाइड डायमीटर किंवा इनसाइड रेडियस आणि आउटसाइड रेडियस काहीतरी असेल. आता याला हीट केल्यानंतर काय होणार, याला हीट केल्यानंतर काय होणार, आउटसाइड डायमीटर वाढणार, इनसाइड डायमीटरचं काय होईल रे, काय सांगता येईल, इनसाइड डायमीटर किंवा इनसाइड रेडियस. इनसाइड डायमीटर सपोज स्मॉल डी आहे आणि आउटसाइड डायमीटर सपोज काय आहे, कॅपिटल डी आहे. आणि या डिस्कला किंवा या वॉशरला, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज वॉशर. डिस्क म्हणजे आतमध्ये कम्प्लिटली फिल्ड असतं, वॉशर म्हणजे काय, आतमध्ये होल असतं किंवा कॅव्हिटी असते. फेन हिटेड बाहेरचा फायनल डायमीटर किती होणार, आतला फायनल डायमीटर किती होणार, किंवा या ठिकाणी बाहेरचा डायमीटर वाढेल की कमी होईल आणि आतला डायमीटर वाढेल की कमी होईल, काय सांगता येईल. फेन हिटेड, लक्षात घ्या, फायनल डायमीटर काय येणार बघा, फायनल डायमीटर डी डॅश इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. आपला जो फायनल लेन्थचा फॉर्म्युला आहे ना, तोच फॉर्म्युला वापरावा लागणार इथं, बरोबर आहे ना, लक्षात येते. दॅट इज डी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. आणि हा इनसाइड डायमीटर जो डी आहे, ओके, तो कसा होणार बघा, डी डॅश इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. म्हणजे इथं दोन्ही डायमीटर वाढतात. आता लक्षात घ्या, एखाद्या मोबाईलमध्ये तुमच्याकडे जर फोटो असेल, तो एनलार्ज केला तर काय होतं, एनलार्ज केला म्हणजे ते 2 फिंगरच्या साइन आपण काय करतो, त्याला झूम करतो ना, झूम केला किंवा एनलार्ज केला तर काय होतं, त्याच्यातले सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते काय होतात, इक्वली एनलार्ज होतात. तसं इथं देखील काय होणार आहे, एखादा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये कॅव्हिटी असू दे नाहीतर काहीही असू दे, लक्षात घ्या, तो हिट केल्यावर सगळे जे त्याचे डायमेन्शन आहेत ते सेम पर्सेंटेज मध्येच वाढतात. अँड इट इज सेम लाईक झूमिंग द ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात आपण फोटो काय करतोय, आपल्या 2 फिंगरच्या साहाय्याने काय करतोय, फोटोला झूम करतोय, एनलार्ज करतोय. तसं आपण काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्टला देखील एनलार्ज करू शकतो, सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्या एनलार्ज करू शकतो बाय हिटिंग. यालाच काय म्हटलं जातं, फोटोग्राफिक एनलार्जमेंट ऑफ थर्मल एक्सपान्शन असं म्हणायचं. फोटोग्राफिक एनलार्जमेंटच असं का म्हटलंय लक्षात घ्या, कारण याच्यातल्या सगळ्या गोष्टी
स्मॉल असू दे लार्ज असू दे तेवढ्याच पर्सेंटेजनं वाढतात, तेवढ्याच अमाऊंटनं मी नाही म्हटलं, लक्षात घ्या, तेवढ्याच पर्सेंटेजनं, हे लक्षात ठेवा. तर इथं बघा आउटसाइड डायमीटर देखील वाढणारच आहे आणि इनसाइड डायमीटर देखील वाढणारच आहे, तो कमी होणार नाहीये. बोथ डायमीटर इन्क्रीजेस. ओके, डी डॅश इज गिवन बाय दिस फॉर्म्युला अँड म्हणजे कॅपिटल डी डॅश अँड स्मॉल डी डॅश बोथ आर गिवन बाय दिस फॉर्म्युले. हे फॉर्म्युले वापरून थोड्या वेळाने किती टेम्परेचर होईल ते आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये बघा कॅपिटल डी पण वाढणार आहे, स्मॉल डी पण वाढणार आहे आणि थिकनेसचं काय होईल, थिकनेस या डिस्कचा थिकनेस सपोज टी आहे, तो काय होईल, म्हणजे कॅपिटल डी आणि स्मॉल डी यांच्यामधला जो स्पेस आहे, ओके, तो काय होईल. दॅट ऑल्सो इन्क्रीजेस, कारण इथं फोटोग्राफिक एनलार्जमेंट होत आहे. ओके, दॅट ऑल्सो इन्क्रीजेस. सो कॅपिटल डी, स्मॉल डी, टी ऑल इन्क्रीजेस, ऑल इन्क्रीजेस. ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन असं सांगितला की आउटर डायमीटर सपोज इन्क्रीजेस बाय 3%, आउटर डायमीटर 3% न वाढला तर इनर डायमीटर काय होईल. क्वेश्चन मध्ये असं सांगितलं, इफ आउटर डायमीटर of this washer increases by 3%, okay, then inner diameter, असा क्वेश्चन होऊ शकतो, inner diameter increases more than 3%, increases equal to 3%, increases slightly less than 3%. काय आन्सर येईल त्याचं करेक्ट. आउटर डायमीटर 3% न वाढला तर इनर डायमीटर देखील काय होतो, एक्झॅक्टली 3% नच इन्क्रीज होणार. हे पर्सेंटेज इन्क्रीज म्हणतोय, म्हणजे फ्रॅक्शनल इन्क्रीज तेवढंच होणार आहे. ओके, फ्रॅक्शनल इन्क्रीज, कारण लक्षात घ्या फ्रॅक्शनल इन्क्रीज म्हणजे काय म्हणतो आपण, डेल्टा डी बाय डी हा फॉर्म्युला येणार आहे अल्फा डेल्टा टीच येणार, आणि डेल्टा स्मॉल डी डिवायडेड बाय डी हा देखील फॉर्म्युला काय येणार, अल्फा डेल्टा टीच येणार आहे. ठीक आहे, याला दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय केलं, सॉरी दोन्ही इक्वेशनला 100 न मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज इन्क्रीज इन आउटर डायमीटर येणार आहे, पर्सेंटेज इन्क्रीज इन आउटर डायमीटर येणार अल्फा डेल्टा टी इंटू 100, आणि पर्सेंटेज इन्क्रीज इन इनर डायमीटर किती येणार आहे, अल्फा डेल्टा टी इंटू 100 येणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे दोन्हीची राईट हँड साईड तेवढीच येते. लक्षात येतं, म्हणजे तेवढंच एक्झॅक्टली काय येतं याचं हे एक्सप्लेनेशन आहे. पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे डेल्टा डी बाय डी, जसं आपण हे बघा बेसिक आपला फॉर्म्युला काय आहे, डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी, बरोबर आहे ना. तसं डेल्टा डी बाय डीचा तोच फॉर्म्युला आहे ना, डेल्टा सॉरी स्मॉल डी, इथं मिस्टेक झाली, तर डेल्टा डी बाय डी म्हणजे डेल्टा स्मॉल डी बाय स्मॉल डी हा याचा फॉर्म्युला देखील तोच येणार आहे, वेगळा फॉर्म्युला येणार नाहीये. लक्षात येत आहे, याला फोटोग्राफिक एनलार्जमेंट असं म्हटलं जातं. ओके, पुन्हा एकदा लिनियर एक्सपान्शनचे 3 बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवा. पुन्हा एकदा फर्स्ट फॉर्म्युला काय असतो, डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. हा फॉर्म्युला कुणाला अप्लाय होतो, डायमीटरला पण अप्लाय होतो, रेडियसला पण अप्लाय होतो. लक्षात घ्या, सगळ्या प्रकारच्या लेंथला अप्लाय होतो. किंवा इन्क्रीज इन लेंथचा फक्त फॉर्म्युला काय येणार आहे, डेल्टा इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी, किती अमाऊंट इन्क्रीज होणार आहे, आणि फायनल लेंथ किती होणार आहे. मग फायनल लेंथ म्हणजे इनिशियल लेंथ प्लस डेल्टा एल, त्याच्यामुळे एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. म्हणजे एक्सपान्शनशी रिलेटेड हे 3 फॉर्म्युले जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. या 3 फॉर्म्युल्यावरच सगळे न्यूमरिकल सॉल्व्ह होतात. बरोबर, डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी, डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी, अँड फायनल लेंथ, इनिशियल लेंथ एल असेल तर फायनल लेंथ किती होणार आहे ऍट टेम्परेचर टी, एल टी इज इक्वल टू एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. पर्सेंटेज इन्क्रीज करायचं असेल तर काय होणार, डेल्टा एल बाय एल ला काय करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला. सो पर्सेंटेज इन्क्रीज इन द डायमेन्शन, पर्सेंटेज इन्क्रीज करायचं असेल तर अल्फा डेल्टा टी इंटू फक्त 100 करायचं आहे. दॅट इज द पर्सेंटेज इन्क्रीज. याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्शनल इन्क्रीज म्हणतो, फ्रॅक्शनल चेंज किंवा फ्रॅक्शनल इन्क्रीज.
याला जस्ट किती अमाऊंट इन्क्रीज होणार आहे आणि इन्क्रीज झाल्यानंतर फायनल लेंथ किती होणार आहे. ओके, सो दीज आर द 3 व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके ओके. प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट करा, नाहीतर कसंही करा. हा वॉशर समजा असेल, आउटसाइड डायमीटर वाढत असेल तर इनसाइड डायमीटर देखील वाढतोच, तो कमी होणार नाहीये. हे झालं वॉशरला. तसं आणखी एक क्वेश्चन आहे. समजा असा एक स्पियर असेल, स्पियर. ओके, दिस इज स्पियर आणि त्याला आतमध्ये कॅव्हिटी आहे. आता हॉलो स्पियर आहे, आतमध्ये कॅव्हिटी आहे. पुन्हा एकदा इथं देखील असा क्वेश्चन होऊ शकतो की या स्पियरला आपण हीट केलं, ओके, आणि पुन्हा एकदा इनसाइड डायमीटर आउटसाइड डायमीटरचं काय होईल असं विचारलं, तर त्याचा आन्सर काय येणार आहे. वन्स अगेन आउटसाइड डायमीटर देखील वाढतो, इनसाइड डायमीटर देखील वाढतो. परत विचारलं की आतली जे कॅव्हिटीचं व्हॉल्यूम आहे त्याचं काय होईल. या हॉलो स्पियरला हिट केल्यानंतर कॅव्हिटीच्या व्हॉल्यूमचं काय होईल. सेम आन्सर येणार. पुन्हा एकदा काय येणार, आतल्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम वाढेल. ओके, दॅट इज द ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. So this is the next question. PQR is a right angled triangle made up of brass rod bent as shown in figure. If it is heated to a high temperature, the angle PQR. आता अँगल PQR जो आहे तो सपोज इनिशियली 90 डिग्री आहे. याला हिटअप केलं, ओके, याला हिटअप केलं तर काय होईल. अँगल PQR चं काय होईल. तर लक्षात घ्या, दिस फोटोग्राफिक एनलार्जमेंट मध्ये लक्षात घ्या, अशी समजा डायग्राम तुमच्याकडे असेल आणि त्याला झूम केला तर तो अँगल PQR चेंज होईल का. अँगल PQR, ओके. तर समजा सांगितलं की हा एक थिकनेस T आहे, ही साइड X आहे आणि हा अँगल थीटा आहे. एक्स टी आणि थीटाचं काय होईल असा क्वेश्चन आहे. एक्स टी आणि थीटा. तर एक्स इन्क्रीजेस, ओके, थिकनेस टी त्याचं काय होणार, इट ऑल्सो इन्क्रीजेस, आणि अँगल थीटा जो आहे दॅट विल रिमेन्स सेम. कारण फोटोग्राफिक एनलार्जमेंट मध्ये अँगल चेंज होतो का. झूम करून बघा, एखादी डायग्राम घ्या आणि झूम करून बघा होतंय का. ओके. किंवा आणखी एक क्वेश्चन. Question is like this. This is the next question. Read the question. A thin cylindrical metal rod is bent into a ring with small gap as shown in figure. With a small gap as shown in figure. On hitting the system, small d, r and theta यांचं काय होणार. That is the question. स्मॉल r, स्मॉल d आणि थीटा या सगळ्याचं काय होईल हिट केल्यानंतर. असा एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे, इथं कट आहे, थिन सिलेंड्रिकल मेटल रॉड आहे. मेटल रॉड आहे आणि त्याला काय केलंय, बेंड केलंय या पद्धतीनं, आणि इथं वर कट सेक्शन आहे. ठीक आहे. हा इथला जो गॅप आहे तो गॅप जो आहे त्या गॅपला पण काय म्हणतो मी, एक्स असं म्हणतो. तर या सगळ्या गोष्टीचं काय होईल, डी, आर आणि थीटाचं काय होईल जरा सांगा बघूया. सो आन्सर विल बी small d, small r and x increases, okay, but theta remains constant. ओके. सो फोटोग्राफिक एनलार्जमेंट मध्ये नेहमी लक्षात ठेवा अँगल हा कॉन्स्टंट राहतो. ओके. that is one more very simple question.
ओके, तर इथंपर्यंत आपला लिनियर एक्सपान्शनचा पार्ट फिनिश होतोय. लिनियर एक्सपान्शन. आता नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहे, दॅट इज एरियल एक्सपान्शन ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सुपरफिशियल एक्सपान्शन. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ एक्सपान्शन म्हणजे लक्षात घ्या आपण थर्मल एक्सपान्शन स्टडी करतोय. खूप इझी आहे, लक्षात घ्या. म्हणजे थर्मोमेट्री स्टडी केलं ते खूप इझी आहे. थर्मल एक्सपान्शन काही प्रॉब्लेम जर ते रिपीट व्यवस्थित केले तर हा देखील सेक्शन खूप इझी आहे. हा इम्पॉर्टंट आहे, मेन्ससाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करा, ठीक आहे. आणि याच्या पुढचा पार्ट देखील इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. तर आपण थर्मल एक्सपान्शन स्टडी करतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड स्टडी करतोय. थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड मध्ये फर्स्ट आहे लिनियर एक्सपान्शन. ओके, आणि आता आपण स्टडी करतोय एरियल एक्सपान्शन ऑर सुपरफिशियल एक्सपान्शन. एरियल expansion, okay, or which is also called as superficial expansion. Now aerial expansion म्हणजे काय येणार याची डेफिनेशन? increase in the surface area on heating is called as aerial expansion. Okay, very simple definition. The phenomenon of increase in surface area, increase in surface area is called as aerial expansion or the superficial expansion. ठीक आहे, एरियल एक्सपान्शन और द सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणजे हिटिंग केल्यानंतर सरफेस एरिया कुठल्याही ऑब्जेक्टचा काय होतो, इन्क्रीज होतो. आता जसं आपण लिनियर एक्सपान्शन मध्ये बघितलं की फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं, तसं इथं फ्रॅक्शनल चेंज इन एरिया, ओके, इट इज फाउंड दॅट फ्रॅक्शनल चेंज इन एरिया, फॉर्म्युले पुन्हा पुन्हा तसेच येणार आहेत, आता लक्षात घ्या. फ्रॅक्शनल चेंज इन एरिया, ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर. आता फ्रॅक्शनल चेंज इन एरिया म्हणजे काय लिहिणार मी इथं, डेल्टा ए डिवायडेड बाय ए लिहिणार आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, चेंज इन टेम्परेचर लिहिणार. जसं पूर्वी काय लिहिलं होतं, डेल्टा एल बाय एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी लिहिलं होतं. इथं डेल्टा ए बाय ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी लिहिणार आहे. आता इथं कॉन्स्टंट टाकावं लागेल. पूर्वी मी कॉन्स्टंट लिनियर एक्सपान्शन मध्ये अल्फा टाकला होता, आता मी बीटा टाकणार आहे. सो देअरफॉर डेल्टा ए डिवायडेड बाय ए इज इक्वल टू बीटा डेल्टा टी. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर फ्रॅक्शनल चेंज. तर याच्यामध्ये बीटाला काय म्हटलं जातं, बीटा इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ काय म्हणायचं, एरियल एक्सपान्शन म्हणायचं. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन which is called as beta. Alpha is coefficient of linear expansion. Beta is the coefficient of aerial expansion. So delta A by A is equal to काय येतं, बीटा डेल्टा टी येणार आहे. डेल्टा टी म्हणजे काय असणार आहे, राईज इन टेम्परेचर किंवा चेंज इन टेम्परेचर. सो देअरफॉर चेंज इन एरियाचा फॉर्म्युला काय येणार आहे, देअरफॉर चेंज इन एरिया दॅट इज डेल्टा ए चा फॉर्म्युला काय येणार आहे, ए बीटा डेल्टा टी. चेंज इन एरियाचा फॉर्म्युला काय होणार, किती अमाऊंट म्हणजे इनिशियल एरिया दिलेला असेल, बीटा दिलेला असेल आणि चेंज इन टेम्परेचर दिलेला असेल, तर एरिया किती अमाऊंटनं चेंज होणार आहे, म्हणजे टेम्परेचर वाढल्यावर किती अमाऊंटनं वाढणार किंवा टेम्परेचर कमी झाल्यानंतर किती अमाऊंटनं कमी होणार, हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. डेल्टा ए इज इक्वल टू ए बीटा डेल्टा टी. ओके, मग फायनल एरियाचा फॉर्म्युला काय येणार, मग फायनल एरिया ओके ऍट टी डिग्री सेल्सिअस म्हणजे एटी इज इक्वल टू काय करावं लागेल, इनिशियल एरिया ए असणार आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, ए बीटा डेल्टा टी ऍड होणार आहे. त्याच्यामुळे फायनल एरिया इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट काय येणार आहे, 1 प्लस बीटा डेल्टा टी येणार आहे. व्हेरी सिंपल, 1 प्लस बीटा डेल्टा टी दॅट इज द फायनल एरिया. लक्षात येते का बघा. वन्स अगेन हे तिन्ही फॉर्म्युले एरियल एक्सपान्शनशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा तिन्ही फॉर्म्युले लिहितोय. डेल्टा ए डिवायडेड बाय ए
चा फॉर्म्युला असतो बीटा डेल्टा टी. डेल्टा ए चा फक्त काढायचा असेल तर डेल्टा ए चा फॉर्म्युला असणार ए बीटा डेल्टा टी. ठीक आहे. आणि फायनल एरिया काढायचा असेल ए डॅश किंवा ए टी, तो येणार आहे ए इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. ओके, हे तिन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहतात. ओके, जनरली याच्यामध्ये काय प्रॉब्लेम यायला नसायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बीटाची जरा कन्सेप्ट बघूया. बीटाला काय म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. सो बीटा, फर्स्ट फॉर्म्युलावरून बघा, बीटा इज इक्वल टू डेल्टा ए डिवायडेड बाय ए डेल्टा टी येणार आहे. बीटाचा फॉर्म्युला काय येतो? डेल्टा ए डिवायडेड बाय ए डेल्टा टी. दॅट इज द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. डेल्टा ए डिवायडेड बाय ए डेल्टा टी. किंवा बीटाचा असा फॉर्म्युला येणार आहे, डेल्टा ए म्हणजे काय? फायनल एरिया मायनस ओरिजिनल एरिया डिवायडेड बाय ओरिजिनल एरिया into final temperature minus initial temperature, that is T2 minus T1. असा आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. और बीटा कॅन बी डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात समजा लिहायचं झालं तर काय येणार आहे? 1 बाय ए डीए बाय डीटी येणार. डीए बाय डीटी म्हणजे काही वेळेला एचं इक्वेशन दिलेलं असेल. ओके, एचं इक्वेशन ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर, त्याच्यावरून देखील आपण काय करू शकतो? बीटाची व्हॅल्यू काढू शकतो. सो बीटा इज इक्वल टू 1 अपॉन डीए बाय डीटी. आता टी म्हणजे काय आहे? तर टेम्परेचर आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. टाइम नव्हे, इट इज अ टेम्परेचर. ठीक आहे. सो दिस इज द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. आता याचं एसआय युनिट काढलं. एसआय युनिट, बीटाचं एसआय युनिट काय येणार बघा. आता न्यूमरेटरला एरिया आहे, चेंज इन एरिया हा एरियाच आहे ना, डिवायडेड बाय ओरिजिनल एरिया हा देखील एरिया आहे. म्हणजे न्यूमरेटरला मीटर स्क्वेअर, डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि राईज इन टेम्परेचर म्हणजे काय येणार आहे? केल्विन मध्ये, एसआय सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे मीटर स्क्वेअर कॅन्सल आणि केल्विन रेस टू -1 याचं एसआय युनिट येणार आहे. किंवा पर केल्विन हे एसआय युनिट ऑफ कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचं देखील एसआय युनिट काय होतं? पर केल्विनच होतं. बरोबर आहे ना. म्हणजे कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असू दे, एरियल एक्सपान्शन असू दे किंवा व्हॉल्यूम एक्सपान्शन असू दे, सगळ्याचं एसआय युनिट जे आहे ते केल्विन रेस टू -1च येतं. काय येतं? केल्विन रेस टू -1. ओके. आणि डायमेन्शन लिहायचं झालं तर तिघांचंही डायमेन्शन तेच येणार आहे. डायमेन्शन काय येणार आहे? m0, l0, t0, k-1 हे डायमेन्शन येणार आहे बीटाचं. Okay, so this is the dimension of beta, coefficient of aerial expansion. Okay, let's solve one problem related to this. Okay, problem is 14.11. 14.11 number problem. What is given in the problem? A metal ball having diameter. Metal ball चा diameter दिलाय. किती दिलाय? 0.4 meter. Is heated from 273. Heated from 273 to 360 केल्विन. ओके, म्हणजे राईज इन टेम्परेचर डेल्टा टी किती होणार बघा. डेल्टा टी सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, डेल्टा टी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 360 - 73 म्हणजे 7 आणि 8, 87 केल्विन येणार आहे. 87 केल्विन किंवा 87 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन देखील दिलाय, म्हणजे बीटाची व्हॅल्यू दिली आहे. बीटाची व्हॅल्यू किती आहे? 0.0040 आहेत. त्याच्यानंतर आहे 34 केल्विन रेस टू -1. देन डिटरमाइन इन्क्रीज इन सरफेस एरिया. तर इन्क्रीज इन सरफेस एरिया काढायला सांगितलंय. इन्क्रीज इन सरफेस एरिया, व्हेरी सिंपल क्वेश्चन. सो डेल्टा ए चा फॉर्म्युला काय असतो? ए बीटा डेल्टा टी.
ओके, जस्ट व्हॅल्यू प्लेस करायचे आहेत. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आता एरिया डायमीटर दिलाय म्हणजे इनिशियल एरिया किती असणार आहे? पाय डी स्क्वेअर बाय 4 ना, कारण एरियाचा फॉर्म्युला सॉरी सरफेस एरिया काढायचा आहे ना, सॉरी सरफेस एरिया सॉरी एरिया किती असणार रे? एरिया असणार याच्यावरून रेडियसच काढतो मी. रेडियस किती होणार आहे? 0.2 मीटर येणार. आणि सरफेस एरिया त्या स्पिअरचा किती असणार आहे? बॉल म्हणजे स्पिअर आहे, लक्षात घ्या. 4 पाय आर स्क्वेअर. ओके, इंटू बीटा इंटू चेंज इन टेम्परेचर. सो 4 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे 0.2 चा स्क्वेअर 0.04 होणार. बीटाची व्हॅल्यू मी डायरेक्टली 3.4 इंटू लिहितो. 3.4 इंटू किती येणार आहे? 10⁻⁻5 येणार आहे. इंटू राईज इन टेम्परेचर आहे 87. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, दिस कॅल्क्युलेशन इज रिक्वायर्ड टू बी डन. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर इन्क्रीज इन सरफेस एरिया येतं 1.486 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. सो दिस इज द इन्क्रीज इन सरफेस एरिया. ओके, सरफेस एरियामध्ये किती इन्क्रीज होईल असं विचारलं होतं. सो त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथे पाय आर स्क्वेअर ही मिस्टेक होऊ शकते एरिया लिहिताना. ओके, सरफेस एरिया किती लिहायचा? व्यवस्थित 4 पाय आर स्क्वेअर लिहायचा. सो दिस इज अबाउट द एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन मध्ये एवढाच पार्ट आहे, याच्यामध्ये काय ऍप्लिकेशन किंवा वेगळ्या कन्सेप्ट नाहीये. तर या पद्धतीनं एरियल एक्सपान्शन खूपच इझी आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज व्हॉल्यूम एक्सपान्शन. थर्ड, व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता पुन्हा एकदा तसंच येणार आहे. हीट केल्यानंतर कुठल्याही ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम वाढतं. हा जो फेनॉमिनन आहे त्याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम एक्सपान्शन असं म्हणायचं. ओके, सो व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे काय? फेनॉमिनन ऑफ increase in volume on heating. Increase in volume of the object on heating is called as volume expansion. Okay, the phenomenon of increase in volume on heating is called as volume expansion. ठीक आहे. आता बघा, जसं लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन बघितलं, सॉरी लिनियर आणि एरियल एक्सपान्शन बघितलं, तसंच इथं व्हॉल्यूम एक्सपान्शन मध्ये येणार आहे. म्हणजे काय? फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम. काय म्हणणार आता? फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम हे कशावर डिपेंड असणार आहे? टेम्परेचरवर डिपेंड असणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर असणार आहे. ओके, फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम is always directly proportional to काय असणार आहे? चेंज इन टेम्परेचर असणार आहे. चेंज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं? फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम वाढतं. ठीक आहे. सो फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूमला डेल्टा फी बाय फी म्हणणार. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? चेंज इन टेम्परेचरला डेल्टा टी. ठीक आहे. आता इथे देखील काय करावं लागेल आपल्याला? इक्वल साइन टाकायचं असेल तर इथं कॉन्स्टंट ऍड करावं लागेल. सो डेल्टा फी डिवायडेड बाय फी इज इक्वल टू काय येणार आहे? गॅमा डेल्टा टी येणार आहे. डेल्टा फी बाय फी इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी. अँड देअरफॉर इथं जो गॅमा आहे त्याला काय म्हणलं जातं? कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन असं म्हटलं जातं. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके, गॅमाला काय म्हटलं जातं? कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता चेंज इन व्हॉल्यूम किती येणार? मग चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, चेंज इन व्हॉल्यूम ऑन हिटिंग, दॅट इज डेल्टा फीचा फॉर्म्युला येणार आहे फी गॅमा डेल्टा टी. सिमिलर फॉर्म्युला. अँड त्याचबरोबर फायनल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येणार आहे? फायनल व्हॉल्यूम
इज इक्वल टू काय होणार आहे, फायनल व्हॉल्यूम ॲट टी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू इनिशियल व्हॉल्यूम जे काय असेल ते प्लस काय होणार आहे, इन्क्रीज इन व्हॉल्यूम दॅट इज फी गॅमा डेल्टा टी. त्याच्यामुळे फी कॉमन निघेल आणि फायनल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला होणार आहे फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी येणार आहे. ओके, सो वन्स अगेन इथं देखील व्हॉल्यूम एक्सपान्शनचे रिलेटेड तिन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला कुठला, डेल्टा फी बाय फीचा फॉर्म्युला, तो काय असणार आहे, इक्वल टू गॅमा डेल्टा टी असणार आहे. त्याच्यानंतर डेल्टा फीचा फॉर्म्युला काय येणार आहे, फी गॅमा डेल्टा टी येणार आहे, डेल्टा फीचा फॉर्म्युला. आणि फायनल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय तो, फी फायनल व्हॉल्यूम फी टी इज इक्वल टू फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ओके, तर व्हॉल्यूम एक्सपान्शनशी रिलेटेड ही तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. पुन्हा एकदा डेल्टा फी बाय फी इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी हे कशासाठी वापरायचं, जर क्वेश्चन मध्ये फ्रॅक्शनल इन्क्रीज इन व्हॉल्यूम विचारलं, फ्रॅक्शनल इन्क्रीज, आणि त्याच्यामध्ये जर पर्सेंटेज इन्क्रीज जर विचारलं तर काय करायचं, त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. पर्सेंटेज इन्क्रीज इन व्हॉल्यूम हे फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे गॅमा डेल्टा टी इंटू 100. चेंज इन व्हॉल्यूम विचारलं क्वेश्चन मध्ये, चेंज इन व्हॉल्यूम तर काय येणार, ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू गॅमा इंटू डेल्टा टी येणार आहे, म्हणजे फी गॅमा डेल्टा टी. आणि फायनल व्हॉल्यूम जर विचारलं तर आलेलं चेंज इन व्हॉल्यूम ओरिजिनल व्हॉल्यूम मध्ये ऍड करावं लागेल. ओके, सो फायनल व्हॉल्यूम येणार आहे फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ओके, तर या पद्धतीनं हे लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शनचे 3 फॉर्म्युले आहेत. लक्षात येत आहे, व्हॉल्यूम एक्सपान्शन. सो हे झालं फायनल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये गॅमा आहे, मग गॅमाचा फॉर्म्युला काय येणार, गॅमाचा फॉर्म्युला म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, त्याचा फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन तुम्ही तयार करू शकताय. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन गॅमा इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा टी. पण डेल्टा फीचा फॉर्म्युला काय होता, डेल्टा फी बाय फीचा फॉर्म्युला गॅमा डेल्टा टी होता, फक्त डेल्टा टीला एका साईडला मूव्ह केलेला आहे, दुसऱ्या साईडला एका साईडहून. त्याच्यामुळे गॅमा इज इक्वल टू डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा टी. ओके, सो दॅट इज द कोइफिशियंट ऑफ दी व्हॉल्यूम एक्सपान्शन येणार आहे. पुन्हा एकदा याचं एसआय युनिट काढलं तर तेच येणार आहे, दॅट इज केल्विन रेस टू -1. आणि डायमेन्शन काढलं तरी m0 l0 t0 k-1 हे याचं डायमेन्शन येणार आहे. दॅट इज द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. याला डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात लिहायचं झालं तर असं येणार आहे 1 बाय ओरिजिनल व्हॉल्यूम dφ बाय dt, dφ बाय dt. ओके, तर डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन कसे येतात, तिथं व्हॉल्यूमचं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर इक्वेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरून गॅमा काढायला सांगितलं जाऊ शकतो, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम काढायला सांगितलं जाऊ शकतो. कधी जर फीचं इक्वेशन दिलेलं असेल, व्हॉल्यूमचं इक्वेशन टेम्परेचरवर कसं आहे ते जर दिलेलं असेल तर. ठीक आहे, आता कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन जो आहे तो डेन्सिटीच्या स्वरूपात देखील डिफाईन करू शकतो, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. कारण काही क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं, जसं ओरिजिनल व्हॉल्यूम आणि चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं असतं, तर काही क्वेश्चन मध्ये ओरिजिनल डेन्सिटी आणि चेंज इन डेन्सिटी दिलं जाऊ शकतं. तर कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे गॅमा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी कसं येणार, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, गॅमा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी असं येणार आहे, गॅमा इज इक्वल टू डेल्टा रो डिवायडेड बाय रो डेल्टा टी येणार आहे. म्हणजे सिमिलर फॉर्म्युला, डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा टी जसं होतं तसंच डेल्टा रो डिवायडेड बाय रो डेल्टा टी येणार आहे. ओके, गॅमा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. ओके, डेन्सिटी म्हणजे फॉर्म्युला माहित आहे ना, डेन्सिटी इज नथिंग बट मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं, म्हणजे डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, व्हॉल्यूम असतं. फॉर्म्युला मात्र गॅमाचा फॉर्म्युला काय येणार, डेन्सिटीच्या स्वरूपात तसंच येणार आहे. सो गॅमा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी येणार आहे चेंज इन डेन्सिटी अपॉन ओरिजिनल डेन्सिटी इंटू चेंज इन टेम्परेचर. ओके, आता याच्यावरूनच आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया. म्हणजे इनिशियल डेन्सिटी डी असेल तर टी टाइम नंतर डेन्सिटी किती होणार, त्याचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला कसा येईल बघा. आता बघा, डेन्सिटी आफ्टर राइज इन टेम्परेचर, डेन्सिटी
ओके, म्हणजे फायनल डेन्सिटी आफ्टर रायझिंग टेम्परेचर. आता गॅमाचा फॉर्म्युला काय बघा, डेल्टा रो इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, डेल्टा रो डिवायडेड बाय रो डेल्टा टी. सो गॅमा इज इक्वल टू असं लिहू शकतो, डेल्टा रो म्हणजे काय होणार, इनिशियल डेन्सिटी मायनस फायनल डेन्सिटी, बरोबर आहे ना. चेंज इन व्हॉल्यूमला काय लिहित होतो आपण, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम लिहित होतो, बरोबर आहे ना. आणि इथं मात्र उलट लिहायला लागलोय थोडस, दॅट इज इनिशियल डेन्सिटी मायनस फायनल डेन्सिटी. कारण का, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर वाढल्यानंतर, जरा व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय, ज्यावेळी टेम्परेचर वाढतं त्यावेळी व्हॉल्यूम वाढतं, आणि व्हॉल्यूम वाढलं, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी इन्व्हर्सली आहेत, तर त्यावेळी काय होणार आहे, डेन्सिटी कमी होणार. ओके, डेन्सिटी कमी होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे इनिशियल डेन्सिटी जास्त असणार आणि फायनल डेन्सिटी कमी असणार, आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल रो मायनस रो टी डिवायडेड बाय रो डेल्टा टी. आता हे सगळं LHS ला नेतो, गॅमा रो डेल्टा टी इज इक्वल टू रो मायनस काय येणार आहे, रो टी येणार आहे. ओके, अँड देअरफॉर रोटीचा जर फॉर्म्युला काढायचा असेल, रोटीला LHS ला न्यावा लागेल, रो टी इज इक्वल टू रो मायनस गॅमा रो डेल्टा टी. ओके, सो रो टीचा फॉर्म्युला काय येणार बघा, सो देर इज वन मिस्टेक हिअर. हा काय करूया, पुन्हा एकदा आपण व्यवस्थित डेराईव्ह करूया, हे इरेज करतो मी. ओके, सॉरी फॉर मिस्टेक. फायनल डेन्सिटी आफ्टर राईज इन टेम्परेचर, म्हणजे रो टीचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा कसा फाइंड आउट करणार बघा, इकडे लक्ष द्या. आता बघा पुन्हा एकदा, रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे रो टी डिवायडेड बाय रो इज इक्वल टू काय लिहावं लागेल, फी डिवायडेड बाय फी टी लिहावं लागेल. रो टी डिवायडेड बाय रो इज इक्वल टू काय लिहावं लागेल, फी डिवायडेड बाय फी टी लिहावं लागणार आहे. आता रो टी म्हणजे डेन्सिटी ॲट हायर टेम्परेचर टी, रो म्हणजे डेन्सिटी ॲट द लोअर टेम्परेचर, दॅट इज रो ऑर ओरिजिनल डेन्सिटी. ओके, इथं काय होणार बघा, फी डिवायडेड बाय फी टीचा फॉर्म्युला काय असतो, फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी येतं. ओके, फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी, आपला बेसिक फॉर्म्युला. आता फी इथं कॅन्सल होणार, अँड रो टी डिवायडेड बाय रोचा फॉर्म्युला येणार आहे, किंवा डायरेक्टली रोला मी RHS ला ट्रान्सफर करतो, तर डेन्सिटी फी कॅन्सल झालं, तर रो डिवायडेड बाय 1 प्लस गॅमा डेल्टा टी, असा हा आपला फायनल फॉर्म्युला येणार आहे, डेन्सिटी ॲट T डिग्री सेल्सिअस. ओके, तर याच्यामध्ये पुन्हा एकदा मी जस्ट रिव्हिजन करतो, लक्षात घ्या. रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, रो इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो देअरफॉर रो 1 बाय रो 2 इज इक्वल टू फी 2 बाय फी 1 असं उलट लिहिणार ना, इन्व्हर्स लिहिणार. रो टी बाय रो इज इक्वल टू फी बाय फी टी लिहिणार आहे. सो रो टी बाय रो इज इक्वल टू फी ॲज इट इज येणार, आणि फी टी म्हणजे काय, फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. सो रो टी इज इक्वल टू रो डिवायडेड बाय काय येणार आहे, 1 प्लस गॅमा डेल्टा टी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फायनल डेन्सिटी. म्हणजे पुन्हा एकदा बघा, फायनल व्हॉल्यूम ॲट T डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असतं, फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी असतं. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम दिलेला असेल आणि फायनल व्हॉल्यूम काढायचा असेल, तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. आणि इनिशियल डेन्सिटी दिलेली असेल, आणि फायनल डेन्सिटी आफ्टर राईज इन टेम्परेचर काढायचं असेल, तर रो टी इज इक्वल टू काय, तर रो इन ब्रॅकेट 1 प्लस किंवा मायनस येत नाही, रो डिवायडेड बाय डायरेक्टली येतं, रो डिवायडेड बाय 1 प्लस गॅमा डेल्टा टी. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल, रिलेटेड टू डेन्सिटी. दिस इज रिलेटेड टू व्हॉल्यूम. ओके, अँड दिस इज रिलेटेड टू द डेन्सिटी. रो टी इज इक्वल टू रो अपॉन 1 प्लस गॅमा डेल्टा टी. फी टी इज इक्वल टू फी इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल्टा टी. रो टी इज इक्वल टू रो अपॉन 1 प्लस गॅमा डेल्टा टी. ओके, तर या पद्धतीनं फी टी आणि रो टीचे फॉर्म्युले आहेत, म्हणजे डेन्सिटी आफ्टर
राईज इन टेम्परेचर किंवा फायनल डेन्सिटी जी आहे ती फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार. आता इथे एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे बघा. देर आर टू स्पियर्स, वन इज हॉलो स्पियर अँड अनदर इज द सॉलिड स्पियर. दोन स्पियर्स आहेत, हॉलो स्पियर आणि सॉलिड स्पियर आहेत. दे आर मेड अप ऑफ सेम मटेरियल, सेम मटेरियलचे आहेत, सेम मटेरियलचे आहेत अँड हिटेड बाय सेम अमाऊंट, हिटेड बाय सेम टेम्परेचर, हिटेड बाय सेम टेम्परेचर. तर एक्सपान्शन कुणाचं जास्त होईल असा क्वेश्चन आहे. एक्सपान्शन दोन्हीचं सेम होईल की हॉलो स्पियरचं जास्त होणार की सॉलिड स्पियरचं जास्त होणार, काय होईल याचं काय आन्सर येईल असं वाटतं. सेम मटेरियल हिटेड बाय सेम. आणि इथं आणखी एक महत्वाची कंडिशन सांगायची राहिली, दोघांचं मास काय आहे, सेम मास आहे, सेम मास, सेम मास असं दिलंय. देर इज अ हॉलो स्पियर अँड सॉलिड स्पियर. ओके, तर पुन्हा एकदा बघा, इथं दोन क्वेश्चनच तयार करतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स काय ते कळेल. हे बघा, पुन्हा एकदा इथं जस्ट मिनिट जरा चेंज करतो. एक आहे हॉलो स्पियर, दुसरा आहे सॉलिड स्पियर. दोघांचं सेम मटेरियल आहे, दोन्ही स्पियर सेम मटेरियलचे बनले आहेत, हिटेड बाय सेम टेम्परेचर. आता याच्यामध्ये दोन केसेस घेऊया. फर्स्ट केस, दोघांचा आउटर डायमीटर सेम आहे, दोघांचा आउटर डायमीटर सेम आहे आणि आता हीट केलं आणि दोघांचं मास सेम आहे. ही दुसरी केस आहे, मास सेम. पहिल्या केसमध्ये आउटर डायमीटर सेम आहे, दुसऱ्या केसमध्ये मास सेम आहे. हीट केल्यानंतर कुणाचं एक्सपान्शन जास्त होईल असा क्वेश्चन आहे. म्हणजे कुणाचं एक्सपान्शन जास्त होईल की दोन्हीचं एक्सपान्शन तेवढंच होईल, कुठल्या केसमध्ये काय होईल, काय सांगता येईल जरा बघा, विचार करा जरा. पुन्हा एकदा बघा, देर आर टू स्पियर, हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर. फर्स्ट केस, आउटर डायमीटर सेम, हे बघा फायनल डायमीटरचा फॉर्म्युला काय असतो, dt किंवा d डॅश इज इक्वल टू d इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी, बरोबर आहे ना. बघा इनिशियल दोघांचा आउटर डायमीटर तेवढाच आहे रे सुरुवातीला, दोघांचा अल्फा पण तेवढाच आहे आणि डेल्टा टी पण तेवढंच आहे. म्हणजे फायनल डायमीटर दोघांचा काय होणार, राईज इन टेम्परेचर केल्यावर फायनल डायमीटर दोघांचं सेम टेम्परेचरनं हिटिंग केलंय ना, तर दोघांचा फायनल डायमीटर तेवढाच होणार आहे. त्याच्यामुळं बोथ एक्सपांड बाय सेम अमाऊंट, both expand by same amount. That is the answer of the first case. Both expand by same amount. Second, दोघांचा आता मास सेम असेल तर काय होईल, मास सेम. हे बघा, मास सेम व्हायचं झालं तर हीट करायच्या अगोदर मला सांगा, हीट करायच्या अगोदर डायमीटर दोघांचा सेम असेल का कुणाचं जास्त असेल, काय सांगता येते. एक हॉलो स्पियर आहे, एक सॉलिड स्पियर आहे. हीट करायच्या अगोदरची कंडिशन सांगा. हीट करायच्या अगोदर मास सेम असेल तर कुणाचं डायमीटर जास्त असेल, दोघांचा डायमीटर आता सेम नसणार आहे मास सेम होण्यासाठी, कुणाचं डायमीटर जास्त असेल, तर लक्षात घ्या हॉलो स्पियरचा डायमीटर जास्त असणार आहे. सो हॉलो स्पियर विल बी लाईक दिस अँड सॉलिड स्पियर विल बी लाईक दिस. लक्षात येते ना, कारण हॉलो करण्यासाठी आतली जी कॅव्हिटी आहे ना, ती कॅव्हिटीचं मास काढावं लागेल आणि ते मास कुठं सरफेसवर टाकावं लागेल. त्याच्यामुळे डायमीटर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, हॉलो स्पियरचा डायमीटर जास्त असणार आहे. सो डायमीटर ऑफ हॉलो स्पियर विल बी मोर दॅन डायमीटर ऑफ द सॉलिड स्पियर असणार आहे, जर काय असेल मास सेम असेल तर. आणि हिटिंग केल्यानंतर आता काय होणार आहे, ज्याचा डायमीटर जास्त आहे त्याचं एक्सपान्शन जास्त होणार आहे आणि ज्याचा डायमीटर कमी आहे, कारण डी डॅशचा फॉर्म्युला काय, डी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. आता 1 प्लस अल्फा डेल्टा टी दोघांसाठी तेवढंच असणार आहे, परंतु इनिशियल डायमीटर जास्त कोणाचा आहे, हॉलो स्पियरचा इनिशियल डायमीटर जास्त आहे, तर हॉलो स्पियरचा एक्सपान्शन काय होणार आहे, जास्त होणार आहे. तर इथं काय होणार आहे, हॉलो स्पियर एक्सपांड मोर.
एक्सपांड्स मोर. हे लक्षात येते का बघा. हिटिंग करायच्या अगोदर दोघांचा डायमीटर कसा आहे ते आपल्याला अगोदर माहिती पाहिजे आणि त्याच्यावरून ज्याचा डायमीटर जास्त त्याचं एक्सपान्शन जास्त होणार. ज्याचा डायमीटर जास्त त्याचं एक्सपान्शन काय होणार, जास्त होणार. इथं समजा असं विचारलं परत की कुणाचं पर्सेंटेज लिनियर एक्सपान्शन जास्त होईल. पर्सेंटेज विचारलं तर दोघांचं तेवढंच येणार आहे. जस्ट एक्सपान्शन विचारलं तर डेल्टा डी चा फॉर्म्युला किंवा फायनल डी डॅशचा फॉर्म्युला लक्षात येते. सो देअरफॉर हॉलो स्पिअरचा इनिशियल डायमीटर जास्त असणार आहे. टेम्परेचर वाढवल्यावर तो आणखी वाढणार आहे अँड देअरफॉर हॉलो स्पिअर एक्सपांड्स मोर. ओके, हे याचं आन्सर येणार आहे. ठीक आहे. आता हे अल्फा, बीटा आणि गॅमा या तिघांच्या मध्ये काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन जरा बघूया. ओके, द रिलेशन बिटवीन अल्फा, बीटा अँड गॅमा. Relation between alpha, beta and gamma. Coefficient of linear expansion, coefficient of areal expansion and coefficient of volume expansion. तर यांच्यामध्ये रिलेशन कसं असते बघा. अल्फा ॲज टू बीटा ॲज टू गॅमा यांचा रेशिओ असतो नेहमी 1:2:3. ओके, याच्याच रिलेटेड एक डेरिवेशन आहे. ते डेरिवेशन मध्ये काय सध्या आपण जाणार नाहीये. लक्षात घ्या, हे एवढंच व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्फा, बीटा आणि गॅमा या तिघांचा रेशो काय असतो, अल्फा ॲज टू बीटा ॲज टू गॅमा असतं 1:2:3. ओके, म्हणजे रेशोनुसार सगळ्यात जास्त जो असतो तो काय असतो, नेहमी गॅमा असतो आणि सगळ्यात कमी कोण असतो, अल्फा असतो. म्हणजे अल्फा आणि बीटा मध्ये रिलेशन काय येणार बघा, अल्फा बाय बीटा बघा 1/2 येणार. अल्फा ॲज टू बीटा इज 1:2 ना, अल्फा बाय बीटा 1/2 येणार आहे. म्हणजे बीटा इज इक्वल टू काय असतं, 2 टाइम्स अल्फा असतं. बघा, बीटा काय असतं, 2 टाइम्स अल्फा असतं. त्याचबरोबर अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन काढायचं झालं तर अल्फा डिवायडेड बाय गॅमा, अल्फा ॲज टू गॅमा म्हणजे 1:3 होणार, 1:3. ओके, म्हणजे गॅमा इज इक्वल टू काय येणार आहे, 3 टाइम्स अल्फा येणार. गॅमा इज 3 टाइम्स अल्फा. आणि बीटा आणि गॅमा मध्ये रिलेशन काढायचं असेल तर बीटा डिवायडेड बाय गॅमा इज इक्वल टू, बीटा ॲज टू गॅमा किती आहे, 2:3 आहे ना, 2:3 आहे. अँड देअरफॉर बीटा किंवा गॅमा इज इक्वल टू काय येणार इथं, गॅमा इज इक्वल टू, गॅमा RHS ला न्यावं लागेल, 2/3 LHS ला नेल्यानंतर 3/2 होणार, थ्रू 3/2 टाइम्स बीटा. सो दीज आर द रिलेशन बिटवीन अल्फा, बीटा अँड गॅमा. इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, बीटा अल्फाच्या बरोबर 2 टाइम्स असतं, गॅमा अल्फाच्या बरोबर 3 टाइम्स असणार आहे. बीटा इज इक्वल टू 2 अल्फा, गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. बीटा इज इक्वल टू 2 अल्फा, गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा आणि अल्फा ॲज टू बीटा ॲज टू गॅमा याचा रेशो किती येतो, 1:2:3 येतो. हे दोन तीन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्फा ॲज टू बीटा ॲज टू गॅमा इज 1:2:3 असतं नेहमी. म्हणजे बीटा 2 टाइम्स अल्फा असतं आणि गॅमा 3 टाइम्स अल्फा असतं. ओके, बीटा इज 2 टाइम्स अल्फा, गॅमा इज 3 टाइम्स अल्फा. ओके, म्हणजे अल्फावरून बीटा किंवा गॅमा तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजे एक कुठलाही जर कोइफिशियंट दिलेला असेल तर दुसरे कोइफिशियंट तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे. ओके, याच्याच रिलेटेड एक एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल कसं आहे बघा. On heating a glass block of 10,000 centimeter cube. Okay, question is like this, question 14.12. On heating a glass block of 10,000 centimeter cube म्हणजे व्हॉल्यूम दिले, 10,000 म्हणजे 10⁴ सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम दिलेला आहे. फ्रॉम 25 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस हिटिंग केलेलं आहे. म्हणजे डेल्टा टी येणार आहे 15 डिग्री सेल्सिअस. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय 4 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम दिलंय 4 सेंटीमीटर क्यूब दिलंय.
डिटरमाइन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा फाइंड आउट करायला सांगितलंय. इन्फॉर्मेशन सगळी दिली आहे व्हॉल्यूमची आणि फाइंड आउट करायला सांगितलंय अल्फा. आता व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन दिलेलं असेल तर आपण गॅमा काढू शकतो. गॅमा इज इक्वल टू काय येणार, डेल्टा फी डिवायडेड बाय फी डेल्टा टी येणार, बरोबर आहे ना. सो चेंज इन व्हॉल्यूम किती झालंय 4 डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे 10⁻⁴ इंटू चेंज इन टेम्परेचर किती आहे 15. सो गॅमाची व्हॅल्यू एवढी येणार आहे 4/15 इंटू 10⁻⁻⁴. 4/15 इंटू 10⁻⁻⁴. आन्सर येतं 0.2667 इंटू 10⁻⁻⁴. सो दिस इज गॅमा. 4/15 ची व्हॅल्यू एवढी येते 0.2667 इंटू 10⁻⁻⁴ पर केल्विन. आता गॅमा माहित असेल तर अल्फा काढायला सांगितलंय. अल्फा कसा काढणार आहे, अल्फा इज इक्वल टू गॅमा डिवायडेड बाय 3 करावं लागेल. तर गॅमा म्हणजे काय असतं 3 अल्फा असतं. ओके, सो अल्फा इज इक्वल टू गॅमा डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.2667 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 3 आन्सर येणार आहे. ओके, सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. सो अल्फाची फायनल व्हॅल्यू किती येणार बघा. फायनल व्हॅल्यू ऑफ अल्फा विल बी अल्फा इज इक्वल टू 3 ने डिवाइड करूया 0.08 ओके 0.0889 इंटू 10⁻⁴. ओके, म्हणजे थोडक्यात मी असं लिहू शकतो 8.89 इंटू 10⁻⁶ पर केल्विन. ओके, 8.89 इंटू 10⁻⁶ केल्विन. So that is the relation between alpha, beta and gamma. अल्फा बीटा गॅमा मधलं रिलेशन लक्षात राहील का. गॅमा म्हणजे बीटा म्हणजे 2 टाइम्स अल्फा आणि गॅमा म्हणजे 3 टाइम्स अल्फा. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. वन मोर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 14.13. 14.13. The volume of mercury in a bulb of thermometer. व्हॉल्यूम दिलेला आहे, इनिशियल व्हॉल्यूम दॅट इज 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. म्हणजे हे काय आहे, मर्क्युरीचं व्हॉल्यूम आहे, मर्क्युरी. ओके, म्हणजे अशा प्रकारे थर्मोमीटर असतो आणि त्याला खाली बल्ब असतो. तर या बल्ब मध्ये काय असणार आहे, मर्क्युरी भरलेली असणार आहे आणि या मर्क्युरीचं व्हॉल्यूम किती आहे 10⁻⁶ मीटर क्यूब आहे. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कॅपिलरी ट्यूब. आता या थर्मोमीटर मध्ये काय असते, एक स्मॉल अशी ट्यूब असते, त्याला काय म्हणतो आपण कॅपिलरी ट्यूब असं म्हणतो. तर त्याचा कॅपिलरी ट्यूबचा एरिया दिलाय. एरिया किती दिलेला आहे, दॅट इज 2 इंटू 10⁻⁷. 2 इंटू 10⁻⁷ मीटर स्क्वेअर. If the temperature is raised by 100 degree Celsius, temperature is raised by 100 degree Celsius. Raised by म्हणजे डेल्टा टी दिलाय डायरेक्टली 100 degree Celsius. 100 degree Celsius ना टेम्परेचर राईज झालं. Then find the increase in length of mercury. तर increase in length of mercury विचारलंय. Increase in length of mercury. क्वेश्चन मार्क. आणि इथं गॅमा दिलेला आहे 18 इंटू 10⁻⁵. ओके, आता इनिशियल व्हॉल्यूम माहित आहे, चेंज इन टेम्परेचर माहित आहे आणि गॅमा माहित आहे. तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम किती होईल बघूया आपण. सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम डेल्टा फी म्हणजे काय येणार आहे, फी गॅमा डेल्टा टी येणार. ओके, सो फी इज 10⁻⁶, गॅमा इज 18 इंटू 10⁻⁵ अँड राईज इन टेम्परेचर झालंय 100 म्हणजे 10⁻². सो चेंज इन व्हॉल्यूम होणार आहे, किती होणार चेंज इन व्हॉल्यूम, 18 इंटू 10⁻⁹ मीटर क्यूब. 18 इंटू 10⁻⁹ मीटर क्यूब एवढं इन्क्रीज इन व्हॉल्यूम होणार आहे. आता लक्षात घ्या, ही जी कॅपिलरी आहे ती थोडीशी अशी मोठी काढतो मी. दिस इज द कॅपिलरी.
इथं असा तो बल्ब आहे. सुरुवातीला मर्क्युरी लेवल अशी असणार आहे. ठीक आहे. इन्क्रीज इन व्हॉल्यूम कुठं होणार? या कॅपिलरी ट्यूब मध्ये हे असं व्हॉल्यूम वाढत 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 जाणार आहे. ठीक आहे. आता कॅपिलरी ट्यूब जी असणार ती सिलेंड्रिकल शेपची असणार आहे. तर इन्क्रीज इन लेंथ ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब विचारलंय. इन्क्रीज इन लेंथ म्हणजे मर्क्युरी किती अमाऊंटनं वर राईज होईल ते फाइंड आउट करायचं आहे. मग ही लेंथ एल फाइंड आउट करायचं आहे. याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए दिलेला आहे. म्हणजे इथं जे व्हॉल्यूम तयार होणार आहे ते व्हॉल्यूम किती असणार आहे? ए इंटू एल असणार व्हॉल्यूम. ओके, ए इंटू एल. आणि ते म्हणजे किती असणार आहे? डेल्टा व्ही. ओके, सो नाऊ डेल्टा व्ही इज इक्वल टू ए इंटू एल येणार. बरोबर आहे ना? हे राईज झालेलं मर्क्युरीचं व्हॉल्यूम जे आहे ते कुठं जाणार? या कॅपिलरी ट्यूब मध्ये वर सरकणार आहे. कॅपिलरी ट्यूब मध्ये समजा लेंथ एल झाली तर कॅपिलरी ट्यूब मधला व्हॉल्यूम किती येणार आहे? ए इंटू एल येणार व्हॉल्यूम. सो ए इंटू एल म्हणजे काय होणार आहे? दॅट इन्क्रीज इन व्हॉल्यूम येणार आहे. सो एल इज इक्वल टू काय होणार? मग डेल्टा व्ही डिवायडेड बाय ए येणार. सो चेंज इन व्हॉल्यूम किती झालंय? 18 इंटू 10⁻⁻⁹ झालेला आहे. आणि एरिया किती आहे बघा? 2 इंटू 10⁻⁻7 आहे. सो फायनल आन्सर येणार आहे 9 इंटू 10⁻⁻2 मीटर. म्हणजेच थोडक्यात 9 सेंटीमीटर. ओके, म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये मर्क्युरी किती लेंथनं वर राईज होणार आहे? 9 सेंटीमीटर या लेंथनं वर राईज होणार आहे. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, थर्मोमीटरचा जो बल्ब आहे त्याच्यामधलं व्हॉल्यूम दिलंय, म्हणजे इथलं व्हॉल्यूम दिलंय. तर किती व्हॉल्यूम आहे आणि याचं राईज इन टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस दिलंय. ऑटोमॅटिकली काय होणार आहे? मर्क्युरीचं व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन होणार आहे. आणि कितीनं व्हॉल्यूम वाढणार? 18 इंटू 10⁻⁹. आणि हे व्हॉल्यूम कुठं शिरणार आहे? मग या कॅपिलरी ट्यूब मध्ये शिरणार आहे. किती लेंथ पर्यंत वर चढणार आहे व्हॉल्यूम? हे एल लेंथ पर्यंत वर चढणार आहे. लक्षात घ्या. आता ही एल लेंथ काढायची असेल तर काय करावं लागेल? इथलं व्हॉल्यूम काढावं लागेल आणि दॅट इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम घ्यावं लागेल. सो डेल्टा व्ही इज इक्वल टू ए इंटू एल घ्यावं लागेल. अँड देअरफॉर एल इज इक्वल टू काय होणार आहे? डेल्टा व्ही बाय ए येणार. That is 18 into 10⁻⁹ divided by 2 into 10⁻⁷. That is 9 centimeter will be the rise in the length. Now the next concept that we are going to study is the anisotropic expansion. Anisotropic expansion. Okay. याच्यावर आता झालेली जी जेई मेन एक्झाम आहे मेन्स मध्ये हा याच्यावर क्वेश्चन आलेला होता. अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन अँड इट वॉज अ व्हेरी सिंपल. ओके, एक्झाम्पल. आता अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन म्हणजे काय? सपोज या पद्धतीने एक ब्लॉक आहे. ब्लॉक इज लाईक दिस. सपोज दिस इज द एक्स डायरेक्शन, दिस इज वाय डायरेक्शन अँड व्हर्टिकल जे आहे ते फॉर एक्झाम्पल झेड डायरेक्शन आहे. ठीक आहे. आता जनरली काय असतं? अल्फाची व्हॅल्यू, बीटाची व्हॅल्यू किंवा गॅमाची व्हॅल्यू, अल्फा बीटा म्हणजे आता पर्टिक्युलर डायरेक्शन घ्यायचं झालं तर अल्फाची व्हॅल्यू. तर अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती तिन्ही डायरेक्शनला तेवढीच असते एक्झॅक्टली मोस्ट ऑफ द केसेस. जनरली मटेरियल कसं असतं? होमोजिनियस असतं. आणि होमोजिनियस मटेरियल असेल तर अल्फाची व्हॅल्यू इन एक्स डायरेक्शन तेवढीच असणार, तेवढीच वाय डायरेक्शन असणार, तेवढीच झेड डायरेक्शन असणार आहे. परंतु काही मटेरियलमध्ये ते मटेरियल जर होमोजिनियस नसेल, डिफरंट डायरेक्शन त्याचं कंपोजिशन थोडंसं डिफरंट असेल तर अल्फा इन एक्स डायरेक्शन थोडासा डिफरंट असतो, अल्फा इन वाय डायरेक्शन थोडासा डिफरंट असतो आणि अल्फा इन झेड डायरेक्शन थोडासा डिफरंट असतो. आता अल्फा जर डिफरंट डायरेक्शन डिफरंट असेल तर इथं काय होणार? हिट केल्यानंतर एक्स डायरेक्शन एक्सपान्शन थोडंसं कदाचित जास्त होईल, वाय डायरेक्शन थोडंसं कमी होईल आणि झेड डायरेक्शन कदाचित खूप एक्सपान्शन होईल, असं होऊ शकतं. म्हणजे जर अल्फाची व्हॅल्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनची व्हॅल्यू डिफरंट डायरेक्शन डिफरंट जर असेल तर काय होतो? तो ऑब्जेक्ट सगळ्या डायरेक्शननं इक्वली एक्सपांड होत नाही. ओके, सो काही डायरेक्शननं जास्त एक्सपांड होतो, काही डायरेक्शननं कमी एक्सपांड होतो. याला काय म्हटलं जातं? अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन असं म्हटलं जातं. ओके, अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन म्हणजे काय? द फेनॉमिनन इन विच अन ऑब्जेक्ट एक्सपांड बाय डिफरंट अमाऊंट इन डिफरंट डायरेक्शन. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय होतं?
object expands by different amount in different डायरेक्शन. ओके, म्हणजे फ्रॅक्शनल इन्क्रीज जे आहे ते डिफरंट डायरेक्शन डिफरंट असलं पाहिजे. ओके, ऑब्जेक्ट एक्सपांड म्हणण्यापेक्षा त्या ऑब्जेक्ट मधली फ्रॅक्शनल इन्क्रीज हे डिफरंट डायरेक्शन डिफरंट असतं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा मोस्टली हा काय करावा लागेल, क्युबिकल बॉक्स आपल्याला घ्यावा लागेल. इट शुड बी एक्झॅक्टली क्युबिकल. हे बघा, एक्झॅक्टली क्युबिकल अशा प्रकारे ब्लॉक घेतला, क्युबिकल ब्लॉक, म्हणजे सगळ्या साईड काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर असतील. आणि याला हिट केला, तर हिट केल्यानंतर कदाचित हे 10 सेंटीमीटरचं इकडे काय दिसतं, 12 सेंटीमीटर दिसतं. ही साईड 12 सेंटीमीटर होते. ही काय होणार, हिट केल्यानंतर 10 सेंटीमीटरचं 11 सेंटीमीटर होते. आणि ही साईड हिट केल्यानंतर 10 सेंटीमीटरचं काय होतं, फॉर एक्झाम्पल 13 सेंटीमीटर होतं. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं, अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन असं म्हणायचं. So object expands by different amount in different direction, that is called as anisotropic expansion. ओके, आता याच्यावर मोस्टली क्वेश्चन कसा असणार आहे, तर याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड म्हणजे डिफरंट डायरेक्शन अल्फाची डिफरंट व्हॅल्यू जी आहे, जी काय असेल ती दिली जाते. ओके, इफ अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3 आर कोएफिशिएंट्स in x, y and z directions. बघा, अल्फा 1, अल्फा 2 आणि अल्फा 3 हे काय आहेत, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इन एक्स वाय झेड या 3 डायरेक्शन डिफरंट आहेत. तर इथं टोटल गॅमा किती आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर काय करायचं, इथं ऍव्हरेज अल्फा काढायचा. ऍव्हरेज अल्फा, दॅट इज अल्फा ऍव्हरेजची व्हॅल्यू येणार आहे अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 डिवायडेड बाय 3. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. आणि याच्यावरून मग गॅमाची व्हॅल्यू कशी काढणार आहे, गॅमा इज इक्वल टू 3 टाइम्स ऍव्हरेज अल्फा. सो गॅमा इज इक्वल टू काय येणार आहे, 3 कॅन्सल होईल, अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 येणार आहे. सो या पद्धतीने इथं गॅमा काढला जाऊ शकतो. आणि जर बीटा काढायचं असेल तर बीटा काय असतं सांगा, बीटा इज 2 टाइम्स अल्फा ऍव्हरेज असणार. सो बीटा इज इक्वल टू 2/3 अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 असणार आहे. बीटा इज इक्वल टू 2/3 अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3. ओके, सो दिस इज द केस ऑफ अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन, म्हणजे डिफरंट डायरेक्शन डिफरंट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असतो. डिफरंट डायरेक्शन डिफरंट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असेल, म्हणजे एक्स डायरेक्शन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन डिफरंट असणार, वाय डायरेक्शन डिफरंट असणार आणि झेड डायरेक्शन डिफरंट असणार आहे. ठीक आहे, तर त्यावेळी गॅमा कसा काढायचा, म्हणजे या मेन्स एक्झाम मध्ये या क्वेश्चन काय आला होता, 3 डायरेक्शन 3 अल्फाची व्हॅल्यू दिलेली होती आणि फक्त गॅमा फक्त काढायचा होता. परंतु काही स्टुडंटना अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन ही कन्सेप्टच माहिती नव्हती. जस्ट ऍडिशन करायची होती तिन्हीची, ती ऍडिशनच करता आली नाही. आणि ऍडिशन मध्ये देखील काय केलं होतं, युनिट्स डिफरंट दिले होते. ऍडिशन करताना युनिट्सचा थोडा डिफरन्स ठेवला होता. तो क्वेश्चन सापडला तर बघतो, म्हणजे तुम्हाला सांगता येईल. सो दिस इज द जेई मेन एक्झाम 2020 7/1 2020 ला हा पेपर झालेला होता. अँड दिस इज द 24 नंबर क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ नॉन आयसोट्रॉपिक सॉलिड मेटल क्यूब हॅज कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ॲज 5 × 10⁻⁻5 per degree Celsius along x-axis, 5 × 10⁻⁻6 per degree Celsius along y-axis and z-axis. The coefficient of volume expansion of that solid is, that is c × 10⁻⁻6 आहे. तर व्हॅल्यू ऑफ सी किती असेल, किती इझी क्वेश्चन आहे बघा. हे बघा, एक्स डायरेक्शनचा अल्फा दिलाय, म्हणजे अल्फा 1 फॉर एक्झाम्पल दिलाय, बरोबर आहे ना. ट्राय करा तुम्ही देखील.
अल्फा 1 किती दिलाय बघा, एक्स डायरेक्शन आहे 5 इंटू 10⁻⁵ पर डिग्री सेल्सिअस. ओके. अल्फा 2 किती दिलाय बघा, म्हणजे वाय डायरेक्शन दिलाय 5 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. आणि अल्फा 3 वाय आणि झेडला तो तेवढाच आहे, म्हणजे 5 इंटू 10⁻⁶ आहे पर डिग्री सेल्सिअस. तर कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन गॅमा किती असेल असा क्वेश्चन आहे. बघा, सीचं इथं आन्सर फाइंड आउट करायला सांगितलंय. गॅमा जो दिलाय, द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ सॉलिड इज सी इंटू 10⁻, म्हणजे इंटिजर टाइप क्वेश्चन आहे, सी इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी? हे बघा, गॅमाचा फॉर्म्युला आत्ताच मी तुम्हाला सांगितला, गॅमा इज इक्वल टू अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 असतं डायरेक्टली. एवढं ऍडिशन तर करायचं आहे ना. आता ऍडिशन करत असताना साधा सिंपल मॅथमॅटिक्सचा रूल आहे की पॉवर सेम असल्याशिवाय आपण ऍडिशन करू काय. आणि इथं आन्सर मध्ये पण दिले की पॉवर 10⁻⁶ यायला पाहिजे, आणि एक पॉवर काय दिले बघा ना, 10⁻⁵. इथंच मिस्टेक केली. आता 10⁻⁵चं 10⁻⁶ तर करायला पाहिजे ना. म्हणजे हे काय होणार, 5चं 50 इंटू 10⁻⁶ होणार. ओके. आणि मग आता ऍडिशन होणार. 10⁻⁶ तिन्ही मधला जर कॉमन काढला, 10⁻⁶, 10⁻⁶, 10⁻⁶, तर 50 प्लस 5 प्लस 5. सो आन्सर येणार आहे 60 इंटू 10⁻⁶. सो करेक्ट आन्सर सी इज इक्वल टू 60. सो सीचं आन्सर किती येतंय, 60 येतं. काही स्टुडंटनी ती पॉवर बघितलीच नाही, 5 प्लस 5 प्लस 5 म्हणजे 15च करून टाकलं. जस्ट ऍडिशन करायची आहे. काही स्टुडंटनी तर 5 प्लस 5 प्लस 5 डिवायडेड बाय 3 करून टाकलं, 5च आन्सर काढलं. तसं नाही होणार, लक्षात घ्या. गॅमाचा जस्ट सिंपल फॉर्म्युला आहे. अनिसोट्रॉपिक एक्सपान्शन जर असेल तर गॅमा इज इक्वल टू अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3. 3 अल्फाची फक्त ऍडिशन करायची आहे. ओके. सो हियर आन्सर इज इक्वल टू 60. ओके. हिंदी मध्ये पण ऐका. धातु के बने हुए एक ठोस असमदैशिक घन के रेखीय प्रसार गुणांक इस प्रकार है, 5 इंटू 10⁻⁵ पर डिग्री सेल्सियस x दिशा में तथा 5 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सियस y तथा z दिशाओं में. यदि इसका आयतन प्रसार गुणांक c इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सियस है तो c का मान क्या है? That is the question. Okay. So answer is 60 into 10⁻⁶. So answer will be 60. Now the uses of thermal expansion of solid. म्हणजे ही थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिडची जी कन्सेप्ट आहे ती कुठे यूज करतोय, तर त्याच्यामध्ये फर्स्ट यूज आहे दॅट इज फिटिंग ऑफ मेटल टायर ऑन बुलक कार्ट व्हील. ओके. फिटिंग ऑफ मेटल टायर ऑन बुलक कार्ट व्हील. म्हणजे तुमची जी बैलगाडी आहे ती बैलगाडी जर तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर त्याचं फील जे आहे ते या पद्धतीनं वुडन फील असतं, लाकडी फील असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यावर काय बसवलेली असते, एक रिम बसवलेली असते, आणि ती मेटलची रिम बसवलेली असते. ठीक आहे. आणि हे बसवण्यासाठी काय केला जातो, थर्मल एक्सपान्शनचा वापर केला जातो. थर्मल एक्सपान्शन. आणि कसा वापर केला जातो कदाचित तुम्ही बघितलंय का नाही माहिती नाही मला, पण हे बघा, हे जे फील आहे वुडन फील, फीलचा डायमीटर जर काय असेल, फॉर एक्झाम्पल फीलचा डायमीटर 1 मीटर असेल तर ती बाहेर बसणारी जी रिम आहे त्या रिमचा डायमीटर किती असतो माहिती आहे नॉर्मल टेम्परेचरला? याचा डायमीटर असतो 0.95 मीटर. ठीक आहे. ओके. सो फीलचा डायमीटर, बुलक कार्टच्या फीलचा डायमीटर 1 मीटर असतो आणि त्या रिमचा डायमीटर 0.95 मीटर असणार आहे. तर याच्यामध्ये काय होणार लक्षात घ्या, हे
ही जी रिम आहे, मेटल रिम जी आहे किंवा मेटल टायर असं आपण त्याला म्हणतो, याच्यावर डायरेक्ट बसवू शकतो का आपण? नाही. कारण रिमचा डायमीटर तर कमी आहे ना आणि फील्डचा डायमीटर जास्त आहे. मग त्याच्यासाठी काय करतात, जे सुतार असतात ते सुतार काय करतात, याचं टेम्परेचर याला गरम करतात, हीट करतात याला आणि याचं टेम्परेचर वाढवतात. टेम्परेचर वाढवलं की याचा डायमीटर काय होतो, 1 मीटरपेक्षा जास्त होतो. ते त्याच्यावर प्लेस करतात आणि मग त्याच्यावर पाणी ओततात. पाणी ओतल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, परत त्याचं काय होणार आहे, थर्मल कॉन्ट्रॅक्शन होणार आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर एकदम काय होणार आहे, त्याला फिट बसणार आहे एकदम. ते फिटिंग ऑफ मेटल टायर ऑन बुलक कार्ट व्हील जे आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, थर्मल एक्सपान्शनचा यूज केला जातो. सेकंड, रेल्वे ट्रॅक्स जे आहेत, रेल्वे ट्रॅक्स ले डाऊन करत असताना 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये थोडासा गॅप दिलेला असतो. बघितलंय का बघा? ओके. सो व्हाईल लेइंग डाउन रेल्वे ट्रॅक, व्हाईल laying down railway track, small gap is placed. ओके. म्हणजे हा रेल्वेचा एक ट्रॅक असेल सपोज, ज्याच्यावरून त्या ट्रेनचे फील जाणार आहेत. तर हा दुसरा ट्रॅक आहे. तर याच्यामध्ये काय ठेवलेला असतो, थोडासा स्मॉल अमाउंट ऑफ गॅप ठेवलेला असतो. आता हा गॅप का ठेवलेला असतो? कारण टेम्परेचर काय आपलं कॉन्स्टंट राहत नाही. टेम्परेचर कमी जास्त होत असतं. ओके. सीझन टू सीझन आणि डे मध्ये देखील काय येणार आहे, टेम्परेचर चेंज होत असतं. टेम्परेचर जर वाढलं तर हे मेटलचे जे रेल्वे ट्रॅक आहेत त्याचं थर्मल एक्सपान्शन होणार आणि थर्मल एक्सपान्शन झालं तर ते गॅप नसेल तर काय होणार, ते एक्सपांड व्हायचा प्रयत्न करणार आणि रेल्वे ट्रॅक जो आहे तो कम्प्लिटली बेंड होणार. हा गॅप जर दिला नाही तर सुरुवातीला स्ट्रेट असणारा रेल्वे ट्रॅक नंतर हा असा काहीतरी बेंड होईल सगळा. या पद्धतीने काहीतरी होणार आहे, लाईक दिस. आणि त्याच्यासाठी 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये थोडासा गॅप दिलेला असतो आणि या गॅपमुळे काय होतं, रेल्वेला एक रेल्वेत तुम्ही बसला असला तर त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर साऊंड निर्माण होतो. ओके. तो साऊंड कुठं वापरलेला आहे, आपण ते शाहरुखचं हिंदी गाणं ऐकलेलं असेल, छैया छैया, त्याच्यामध्ये तो साऊंड वापरलाय बघा. तो कशामुळे तयार होतो, थर्मल एक्सपान्शनच्या डिसएडव्हान्टेजमुळे. ओके. सो थर्मल एक्सपान्शनच्या डिसएडव्हान्टेजमुळे शाहरुख खानचं छैया छैया हे गाणं तयार झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. थर्ड ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये बघा, गॅप्स आर लेफ्ट अलॉंग द लेंथ ऑफ सिमेंट रोड्स. सिमेंट रोड जे आहेत, ओके, सिमेंट रोड्स, हल्ली सिमेंटचे रोड अनेक वेळा तुम्ही बघितलेले असतील. तर सिमेंट रोड जे आहेत त्याच्या दोन्ही साईडला आणि मध्ये मध्ये थोडेसे गॅप सोडलेले असतात. तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. म्हणजे या पद्धतीनं हा सिमेंटचा रोड असेल कम्प्लिटली. तर याच्या सगळ्या साईडला, दोन्ही साईडला, त्याचबरोबर मध्ये मध्ये थोडेसे असे गॅप सोडलेले असतात. अँड वन्स अगेन दिस गॅप्स आर प्लेस्ड फॉर द थर्मल एक्सपान्शन ऑफ दॅट सिमेंट रोड. कारण सिमेंटचं देखील थर्मल एक्सपान्शन होतं आणि हे जर एक्सपान्शन म्हणजे अलाव केलं नाही तर काय होऊ शकतं, ते मग सिमेंट रोडला क्रॅक्स जाऊ शकतात. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की सिमेंट रोड टाकत असताना त्याच्या खाली काय बसवतात माहित आहे, प्लास्टिक शीट टाकतात. जरा बघा कधीतरी प्लास्टिकची शीट सिमेंट रॉड तयार करत असताना मी सांगतोय, खाली प्लास्टिक शीट टाकतात आणि वर ते मटेरियल टाकतात, जे काय असेल ते सिमेंट कॉन्क्रीटचं मटेरियल जे काय असेल ते कशासाठी टाकतात, ते वन्स अगेन थर्मल एक्सपान्शनला अलाव करण्यासाठी. ते थर्मल एक्सपान्शन जर अलाव केलं नाही, ओके, किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन अलाव केलं नाही तर ऑटोमॅटिकली काय होतात, त्या ह्याला क्रॅक्स जातात. मध्ये मध्ये क्रॅक्स जाऊ शकतात आणि रोड मग बाद होतो. फोर्थ, दॅट इज पॉवर केबल जे आहेत, पॉवर केबल तुम्ही अनेक वेळा बघितलेल्या असतील. त्या काय असतात, एका पोलवरून दुसऱ्या पोलवर जाणाऱ्या ज्या पॉवर केबल आहेत त्या अशा सॅगिंग त्यांचं झालेलं असतं पॉवर केबल्स. आणि ते पर्पजफुली त्या काय केलेल्या असतात, थोडासा त्याच्यामध्ये लूज सोडलेले असतात पर्पजफुली पॉवर केबल्स. या पॉवर केबल एक्झॅक्टली टाईट आपण सुरुवातीला म्हणजे एक्झॅक्टली स्ट्रेट जर आपण काय केल्या, म्हणजे जास्त ओढून आपण जर स्ट्रेट केल्या तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये, विंटर सीझन मध्ये काय होऊ शकतं, याचं थर्मल कॉन्ट्रॅक्शन होणार आणि थर्मल कॉन्ट्रॅक्शन एवढ्या, कारण लेंथ भरपूर असते इथं,
ओके. आणि विंटर सीझन मध्ये याचं जर कॉन्ट्रॅक्शन जर झालं तर हे दोन्ही पोल जे आहेत ते दोन्ही साईडला काय जातात, आतल्या साईडला ओढले जातात. किंवा काही वेळेला पोल, हे दोन्ही पोल जर खूप रिजिड असतील तर ही वायर जी आहे ती मधनं काय होऊ शकते, ब्रेक होऊ शकते. तर त्याच्यामुळे पॉवर केबल जे आहेत त्या देखील काय केलेल्या असतात, लूजली स्ट्रेचड केलेले असतात आणि त्याला थोडासा सॅग दिलेला असतो. आणि तो सॅग कशासाठी प्रोव्हाइड केलेला असतो, फॉर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द पॉवर केबल इन द विंटर सीझन्स. ओके. त्याचबरोबर वन मोर ऍप्लिकेशन इज दॅट, मेजरिंग टेप आणि स्केल जे आहेत, मेजरिंग टेप अँड स्केल जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, मटेरियल्स ऑफ लो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन पासून. सॅग मीन्स डाऊनवर्ड बेंडिंग. सॅग म्हणजे लक्षात आलं का, हे खाली जे बेंड झालेलं असतं ना त्याला काय म्हणायचं, सॅगिंग असं म्हणायचं. सॅग किंवा सॅगिंग. वायर खाली बेंड असतात, बघितलेत का नाही, का स्ट्रेट असतात. एक्झॅक्टली स्ट्रेट जास्त ठेवून चालत नाहीत, त्याला सॅग द्यावा लागतो म्हणजे ते लूजली सोडल्या जातात. नेक्स्ट, मेजरिंग टेप. मेजरिंग टेप आणि स्केल जे आहेत, मेजरिंग टेप्स अँड स्केल्स, टेप्स अँड स्केल्स कुठल्या मटेरियल पासून बनलेले असणार आहेत, मेजरिंग स्केल अँड टेप्स हे जे आहेत ते लो कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असणारे जे मटेरियल आहे त्या मटेरियल पासूनच बनवले जातात. हॅव लो अल्फा. मेजरिंग टेप अँड स्केल्स, त्याचं जे मटेरियल असतं त्याचा अल्फा काय असतो, नेहमी लो ठेवला जातो. आणि नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, दॅट इज बायमेटेलिक स्ट्रीप. बायमेटेलिक स्ट्रीप. बायमेटेलिक स्ट्रीप कुठं असते माहित आहे, याचं एक एक्झाम्पल सांगू शकाल, बायमेटेलिक स्ट्रीप कुठं वापरली गेलेली आहे. तुमच्या घरी सध्या आहे बायमेटेलिक स्ट्रीप, कुठं आहे, कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आहे. इलेक्ट्रिक आयर्न. इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे तुमची इस्त्री. ओके, ज्याच्या साहाय्याने कपड्याला तुम्ही इस्त्री करताय, ती जी इस्त्री आहे त्याच्यामध्ये काय असते, बायोमेटेलिक स्ट्रीप असणार आहे. ओके. हा, तर इलेक्ट्रिक आयर्न मध्ये म्हणजे इलेक्ट्रिक इस्त्री जी आहे जी तुम्ही वापरताय, ओके, त्याच्यामध्ये बायोमेटेलिक स्ट्रीप वापरले. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न, ऑटोमॅटिक मध्ये तुम्ही ते त्याचा आवाज ऐकलेला असेल कदाचित. म्हणजे एक सर्टन टेम्परेचर मेंटेन झालं की त्याच्यामध्ये कट कट असा आवाज ऐकू येतो इलेक्ट्रिक आयर्न मध्ये. ओके, बरोबर आहे ना. तो कशाचा आवाज असतो माहित आहे, बायोमेटेलिक स्ट्रीपचा असतो. तर ही बायोमेटेलिक स्ट्रीप जी आहे ती कशी असते लक्षात घ्या. सो बायोमेटेलिक स्ट्रीप जे आहे ते या पद्धतीने, याचं थेरी आपण बघितलेली आहे. सो दिस इज द बायोमेटेलिक स्ट्रीप आणि याला काय असतो, एक पॉइंट असतो, पॉइंट. ठीक आहे. हे जे असणार आहे ते हाय अल्फा आणि इथं काय असणार आहे, लो अल्फा. आणि इथं काय केलेला असतो, दुसरा इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. ओके. आणि याच्यामधून काय केलेलं असतं, ही लाईव्ह वायर जी आहे ती बायोमेटेलिक स्ट्रीप मधून कुठं जाते, तुमच्या कॉईलला जाते आणि कॉईल मधून कुठं जाते, न्यूट्रल वायरला. ओके, लाईव्ह वायर हे कनेक्शन होतं या पद्धतीनं. सो दिस इज द हिटिंग कॉईल. ठीक आहे. आता टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेलं की काय होतं, या बायोमेटेलिक स्ट्रीप ही लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे, फिक्स्ड असणार आहे. लेफ्ट हँड साईडला फिक्स्ड असणार आहे बायोमेटेलिक स्ट्रीप. तर टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेल्यानंतर ही बायोमेटेलिक स्ट्रीप जी आहे ती बेंड होणार आहे. आणि ती बेंड कशी होणार आहे, जिथं हाय व्हॅल्यू ऑफ अल्फा असणार ती कॉन्व्हेक्स साईडला जाणार आहे. म्हणजे ती अपवर्ड बेंड होणार आणि ते मेटल कॉन्टॅक्ट काय होणार आहे, तिथला ब्रेक होणार. आणि मेटल म्हणजे मेटल कॉन्टॅक्ट ब्रेक झाला तर काय होणार, इलेक्ट्रिक सर्किट ओपन होणार आणि त्या इलेक्ट्रिक आयनचं हिटिंग बंद पडणार आहे. परत कूल झाल्यानंतर परत काय होतं, परत ती बायोमेटेलिक स्ट्रीप बेंड झालेली परत स्ट्रेट होते कूल झाल्यानंतर आणि परत इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट तिथं मेंटेन होतो. ओके. आणि या पद्धतीनं बायोमेटेलिक स्ट्रीपच्या साहाय्यानं एखादं इलेक्ट्रिक सर्किट, ओके, सर्टन टेम्परेचरच्या वर ऑफ करायचं असेल
किंवा ऑन करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, बायमेटेलिक स्ट्रीप वापरू शकतो. सो बायमेटेलिक स्ट्रीपच्या साहाय्याने काय करतो आपण, ऑटोमेशन करतो. सो दीज आर द युजेस ऑफ द थर्मल एक्सपान्शन. ओके, सो युजेस ऑफ थर्मल एक्सपान्शन लक्षात आले का बघा. So this is all for today's lecture of the physics.